उशीर झाला जरूर, मात्र सामना पण संपूर्णच जाणार आहोत. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. त्रिमूर्ती ग्रुप नागले प्रेझेंट आपण पाहताय TR ट्रॉफी 2025. चला क्विकली लगेच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. लाख मोलाची ही स्पर्धा आपण पाहतात आणि शेवटची मॅच आपण पाहू शकाल. चला फिल्डिंग जवळजवळ सजवली गेले. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. साईश स्पोर्ट्स कारबा वर्सेस आपण पाहतायत एका साईडला संघ प्रवेश 11 गावदेवी वडघर. चला दोन बॅटर मैदानाचा ताबा घ्या. पहिले षटक हाताळण्यासाठी जीत पाटीलला आपण पाहतायत. 4 षटकांचा सामना. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं ही कंप्लीट झाली पाहिजेत. अन्यथा 1 सेकंद जरी वर झाला तर तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेयर घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. विजय कांबळे मात्र टायमर सेट केले गेले. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर आम्ही पहिल्या षटकामध्ये किती मिनिटे झालेत हे तुम्हाला अद्ययावत करू, सूचना देऊ. चला दोन बॅटर घाई करा जरा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय पाटील आणि एकाच साईडला आपण पाहतायत करण पाटीलला. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून आपण जाताना पाहतायत. जीत पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना. लेग कटर ऑफ कटर दोन्ही चेंडू टाकण्याची कला या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते नवीन बॉलवर. सोळावं वर्ष या स्पर्धेचं डे अँड नाईटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. षटक क्रमांक पहिलं जीत पाटील वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चेंडूची चाचपणी केली जाते प्रणय पाटील आणि करण पाटील यांच्या माध्यमातून. एकाच एंडने मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, खेळावं लागेल, याची दखल घ्यायची आहे. सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतात. करण पाटील स्ट्राईक समोर आहे. जीत पाटीलच्या अगेन्स्ट पॉवर प्लेचं हे बंधन. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय.
स्टार्ट ऑफ द मॅच. टायमर स्टार्ट होईल. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर विजय कांबळे आमच्यापर्यंत माहिती देतील. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. पहिलाच बॉल ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर केला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल करण पाटीलच्या बॅटमधून ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय 3 वाजून 14 मिनिटांनी. इथून 15 मिनिटे तुम्हाला दिली जातील. म्हणजे 3:29ला 3 षटकं हाताळली गेली पाहिजेत. त्या अगोदरच झाली तर वेल अँड गुड. अप्रतिम जागा बनवली. रूम जरूर तिला होता, परंतु इथून आपण पाहतायत फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. ढिसाळ फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. खूप महत्त्वपूर्ण भूमिका क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु इथे झेल सुटल्यानंतर ते रिॲक्शन की पश्चाताप कुठेतरी सोसावा लागलाय. प्रणय पाटील सारख्या एक मातब्बर खेळाडूचा झेल सोडणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ. कारण झेल सुटल्यानंतर काही फलंदाज आपण पाहता सातत्याने चांगले खेळ साकारले जातात, विक्रम रचले जातात. जित पाटीलचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारात परावर्तित करत असताना जित पाटीलच्या या बॉलवर कणखर झन्नाटेदार करण पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. शफल झाले होते. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. बॅक क्लिपचा वापर करत असताना आपण पाहतायत मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता गुड शॉट. जित पाटील पहिल्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रन्स खर्च केलेत. फुलटॉस बॉल जरूर होता. आउटसाइड द लेग स्टंप आहे की नाही यावेळेला पंच जरूर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या आपण बॅटरने रिव्ह्यू घेतला गेलाय की कमरेच्या वरती आहे की नाही हा बॉल. या आपण DRS रेफर केले गेले. या आपण चेक करूया. तिसऱ्या पंचाने यावेळेला रेफर केले गेले. हा नो बॉल आहे का. व्हाईट बॉलच आहे. हा नो बॉल नाही आहे. मात्र रिव्ह्यू जो होता तो फेल्ड झालेला आहे. 9 रन झाले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. जित पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या बॉलवर कॅच सुटल्यानंतर तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकला करण पाटीलने आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर आहेत आणि 1 2 3 दोन्हीही बॅटरला यावेळेला जीवनदान दिलंय. म्हणजेच नशिबाने साथ दिले दोन्ही बॅटरला. या पहिल्या ओव्हरमध्ये जित पाटीलला व्यवस्थित सहकार्यांची साथ लाभत नाहीये. कारण एखाद्या गोलंदाजाला फिल्डरची साथ लाभणं तेवढंच खूप गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एक नाही तर दोन्ही फलंदाजांना जरूर जीवनदान दिलंय. म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये काय प्रतिक्रिया असतील या दोन्ही बॅटरच्या याकडे लक्ष असणार आहे. पहिल्या षटकातील पुढील बॉल घेऊन येईल. चेंज ऑफ पेस यावेळेला आपण पाहतायत. आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता असं वाटलं विकेट किपरला. ते शुअर होते की ते जरूर कॉट बॅहँडची अपील केली गेली होती. परंतु त्या अपीलवर ठाम राहिले दोन्हीही पंच की कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नव्हतं. आणि अशा वेळेला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब होत नाही पंचांना. तर तिथे फेअर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 रन. बॉल आपण पाहिला फुल टॉस बॉल जरूर होता. आउटसाइड द लेग स्टंप. अगदी किंचितसा लेग स्टंपच्या जवळून चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन.
2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावांची गती थोडीफार यावेळेला जरूर आपण पाहू शकता. जीत पाटीलने धावा थांबवलेत, एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल घेऊन ऑन साइडला जरूर खेळले गेले. लॉंग ऑन सॉफ्ट फिल्डर त्या ठिकाणी येईल. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच. उलटा अर्थी झेल घेणं फार कठीण असतं, परंतु इथे फिल्डरने सांगितलं रोहन मॅग्निफिसंट कॅच. काय झेल टिपलाय. झेल ही कॅच आपण 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आणि रोहनने टिपलेला हा झेल ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन असं म्हटलं जातं. पुढच्या स्टेज लागली तर दुसरा खेळाडू शाना होतोय. आणि काय कॅच, अशा प्रकारचे कॅच टिपले जात नाही तर चिपकले जातात. आणि हा जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. उलटा अर्थी झेल घेणं फार कठीण असतं. सुपर्ब कॅच, सुपर्ब. कदाचित उद्याच्या दिवसात या फिल्डरच्या स्टेटसला इन्स्टाला आपल्याला हा झेल पाहायला मिळेल, ती मात्र शंका नाही आहे. अतिशय चांगली कामगिरी करत असताना 10वर पहिला धक्का बसतोय. अखेरकार जीत पाटीलला विकेट मिळाली, त्यांचे प्रयत्न मात्र सफल ठरले. प्रणय पाटील सारख्या फलंदाजाचं झेल सोडणं म्हणजे आता या 18 बॉलमध्ये काय प्रतिक्रिया असणार आहेत मैदानाच्या आतून. प्रणय पाटीलची बॅट बोलू लागेल का याकडे लक्ष असेल. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली गेली होती, परंतु जे नेहाल पाटीलने जी गोलंदाजी केली आणि त्याला डेडिकेट केली, मॅन ऑफ द मॅच समर्पित केली. 1च धाव फक्त दिली होती आणि ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा टीमला पराभूतच्या छायेत नेलं होतं. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का तर नाही. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या साईश स्पोर्ट्स खारबाव या टीमची जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. धावसंख्या 11, 11ला 1, 11 रन, 1 विकेट, 1.1 ओव्हरचा खेळ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. दर्शन पाटील आतापर्यंत प्रभावित खेळ साकारला गेलाय. प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्शनचे. आपल्याला हा चेंडू आपण पाहिला तर चेंडू थोडासा जरूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल मिस्टर पराग वतारीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 12. ज्या पद्धतीने दर्शन पाटील गोलंदाजीसाठी येतो, नायगाव कोळीवाड्याचा एक खेळाडू आपण पाहिला अष्टविनायक नायगाव, जितू धानवा, बँजूची आठवण येईल अशा प्रकारची त्याची बॉलिंग स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गवासी झाले, परंतु त्याच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा भरपूर वेळा दिला गेला आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहत आहेत. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. काय कॉलिंग आहे. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा आपण पाहत आहे समन्वय. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली होती. दर्शन तिथपर्यंत पोहोचले नाहीत, दूर होते. जीत पाटील एकच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत असताना आपण पाहिलं थोडेसे फंबल झाले. तिसऱ्या वेळेला अटेम्प्टमध्ये चेंडू जरूर कलेक्ट करत असताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 14वर. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. क्रिकेटमधील श्वास आहे खेळाडूंचा. फुलटॉस बॉल घ्यावाला ऑफ साईडला. खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह खेळला जातोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 1च धावेवर सॅटिस्फाईड. प्रणय पाटीलला राहावं लागेल. चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 15वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज सज्ज होईल 5वा बॉल घेऊन. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर सर्कलमध्ये आहे. 1 रन जरूर पाहायला मिळते. तबलला आपण पाहत आहेत आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकात दर्शनने थोड्याफार धावा कमी प्रमाणात दिलेत. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, कारण त्याचा भन्नाट वेग आहे आणि त्यामुळे चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट होत नाहीये, जरी फुलटॉस बॉल असले तरी. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळला गेले. प्रणय पाटीलचा फटका. खराब फिल्डिंग. 4 रन. चौकार. ढिसाळ क्षेत्ररक्षण. 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर अशा प्रकारची सुद्धा फिल्डिंग
यावेळेला पाहायला मिळते प्रतिस्पर्धी संघ नशिबाने साथ दिली जाते आणि या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 20 रन्स. 20-10च्या सरासरीने खेळलेत. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 20 रन. एखाद्या गोलंदाजाला फिल्डरचा आधार असणं फार गरजेची गोष्ट असते. म्हणतात ना, अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 1983चा वर्ल्ड कप का आला? 32 पावलं कपिल देव रामलाल निखंज यांनी धावून झेल टिपला. वर्ल्ड कपच्या माध्यमातून तिसऱ्या वर्ल्ड कप हॅट्रिक मारण्याचं स्वप्न होतं वेस्ट इंडिज टीमचं, ते भंग झालं आणि विवेन रिचर्ड सरांचा तो झेल टिपला आणि तेव्हा 1983 मध्ये तो वर्ल्ड कप भारताकडे आला आणि तिथून प्रचंड वेगाने हे क्रिकेटचे वारे वाहू लागले. आणि T20चा वर्ल्ड कप आपण पाहिलं 2024च्या माध्यमातून सूर्या तळपला. अर्थातच डेव्हिड मिलरचा तो झेल आणि तिथून मात्र T20चा वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. म्हणजे कॅचेस जे आहेत त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये. एक रन तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत. मात्र एकच धावेवर पराग वतारीला समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत, आता कोणतेही मिस्टेक करणार नाही आहेत. प्रणय पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. 21ला दुसरा धक्का. 9 वर खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने डिलिव्हर्ड झाल्यानंतर बॅट फिरवण्याची शैली अफलातून होती, परंतु उंची जास्तीत जास्त चेंडूने गाठली आणि अशा क्षणाला मात्र कॅच टिपणं थोडंसं टफ जातं. कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः आपण पाहताय 3:30 वाजण्याच्या सुमारास आणि अशा वेळेला आय कॉर्डिनेशन तुमचं स्ट्रॉंग असावं लागतं. 21ला 2 धक्के बसले गेलेत. सूरज पाटील खारबाव टीमचा बाहुबली. दोन बॉलच्या समाप्तीनंतर 21 रन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटीलला आपण पाहतायत. बाहुबली या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध मिळाली. यंदाचा हंगाम मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता खरी कसोटी आपल्याला पाहायला मिळेल, कारण संघ थोडाफार कुठेतरी संकटात सापडलाय. तिथून वर काढेल का फलंदाज? धावा येतील का? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकवर स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे थांबले, थोडेसे डबल माइंडमध्ये गेले. चेंडू डायव्हर्ट झालाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. सूरज पाटीलच्या बॅटमधून 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 23 रन. साईश स्पोर्ट्स खारबाव ही टीम. एका साईडला आपण पाहतात गोलंदाज यश, चांगला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज चांगली कामगिरी केली, विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणताही नाही आहे. चांगली फिल्डिंग. आता फिल्डिंगमध्ये थोडीशी सुधारणा जरूर खेळाडू करत असताना पाहायला मिळत आहेत. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याच पद्धतीने आत्तापर्यंत प्रवेश 11 गावदेवी वडघर टीमने खेळाडूने कमबॅक केले. फिल्डरने 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 24. 24 रन झालेले आहेत. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 10. त्यापर्यंत 4 धावा खर्च केलेत. फुलटॉस बॉल होता, मिस केलाय. परिपूर्ण बीट झालेत आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहताय दर्शनच्या थोडस दुखापत होत असताना पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये.
खाली बॉल आहे ना, अरे एवढा खाली बॉल आहे तो, एवढा खाली बॉल अंपानी नाही सांगितलं तर विषय संपला, तुमचा रिव्ह्यू संपलेला आहे ना. एवढा खाली बॉल भरपूर खाली आहे, त्यांना दाखवा. भरपूर डीपमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं असेल परागला की हा चेंडू स्टंपच्या वरून गेला असावा, परंतु थोडासा खालून चेंडू निघून जाताना पाहायला मिळतोय. ऑलरेडी जो रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे आणि त्यामुळे एक्सटेंड करता येणार नाही. फक्त तिथे अंपायर्स कॉल. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. थोडीशी दुखापत होत असताना पाहायला मिळते. दर्शन पाटील आहेत त्या ठिकाणी विकेट किपरची भूमिका. दर्शन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतील. क्रिकेटचं वेट जर आपण पाहिलं तर UCN लाईव्हला अजूनपर्यंत 100 करंट व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके श्रोते 3:30 वाजता काय क्रिकेटचा क्रेज आपल्याला पाहायला मिळतो. बॉल आपण पाहिला तर डॉट बॉल येत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 24. साईश स्पोर्ट्स कारभार टीम पराग वतारी थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. नो डाऊट या खेळाडूकडे सुद्धा खूप क्षमता आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला आहे दोन्ही बॅटरकडे, सूरज पाटील आणि पराग वतारी. परंतु इथून यश पाटीलचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ऑफ साईडला चिप शॉट खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका खेळलाय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, उशीर झालाय फेकी करण्यासाठी. तत्पूर्वी 3 धावा येतील की काय, आणि यस डेफिनेटली 3 धावा. खराब फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला आणि त्याचं बेनिफिट मिळालं. जीत पाटील त्या ठिकाणी समजवत असताना की लेझी क्रिकेट खेळून चालणार नाहीये. जर आपल्याला या सामन्यामध्ये या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला चपळाईने करावी लागणार आहे. 3 रन आणि 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27. मेहता आमच्या व्यासपीठावर आहेत. राज पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या मॅचचा आनंद घेत आहेत. अंकित पाटील, स्वप्नील पाटील यांना आपण पाहिलं. आणि संपूर्ण जी ऑर्गनायझर कमिटी टीम खऱ्या अर्थानं दिवस रात्र ही स्पर्धा आणि अक्षरशः डोळ्याला झोप नाहीये या आयोजकांच्या. त्यामध्ये पंच असतील, समालोचक असतील, संपूर्ण यूट्यूब लाईव्ह असेल, UCN, रुपेश ठाकरे अँड ऑल टीम. तर कॅमेरामॅनचं यावेळेला खरोखर कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच. कारण सर्वात बिझी कोण असेल तर तो कॅमेरामॅन आहे. प्रत्येक बॉल त्याला कॅप्चर करावा लागतो, फॉलो करावा लागतो, आणि त्यासाठी कॅमेरामॅनला हॅट्स ऑफ. जिग्नेश पाटील, प्रज्वल पाटील, दक्ष भगत अँड मार्श. आणि मार्श जर आपण पाहिलं तर चांगली ऑपरेटिंग सुद्धा त्याची पाहायला मिळते. एक स्पेशल बॉय म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. 27 ला 2. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मिस्टर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 9 तारखेला आपल्याला फायनल ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला मिळेल दुबईमध्ये. वाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 वर जाऊन पोहोचले गेले. 28 रन्स. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल वाईडने सुरुवात जरूर केली गेले. पराग वतारी स्ट्राईक एंडकडे. या 6 बॉलमध्ये मॅक्झिमम किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला शफल झालेत, पाठीमागे जरूर खेळलेत, लॉंग स्टॉप रिझनला आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय चांगला आक्रमकतेचा फटका पाहायला मिळतोय. आता पराग वतारी या वेळेला दर्शवत असताना इथे थांबायचं नाहीये. ज्या पद्धतीने मात्र या वेळेला जरूर चांगली बॅटिंग करायची आहे, लढायचं आहे. रडायचं नाही तर लढायचं आहे असा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ठोकला गेला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 32. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर जीत पाटील काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या सहकारी गोलंदाजाला रोहितला आपण पाहत आहेत. कारण जीतकडे भरपूर अनुभव
जरूर पाहायला मिळतो. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे तो एक्सपिरियन्स शेअर करतोय. यावेळेला ऑन साईडला घुटना टेक सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. ब्रँड आहे खारबावचा. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये सूर्याची आठवण करून देणारा षटकार, एबीडीची आठवण करून देणारा षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. काय आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅक्झिमम 6 शॉट ऑफ द मॅच. षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38. काय बॅटिंग केले आतापर्यंत पराग वतारी. एका साईडला आपण पाहिलं स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, परंतु संघर्ष करता करता त्याने मात्र तक्रार तर केली नाही. कारण आयुष्यात म्हणतात ना की कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. वेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी आणि चांगले जजमेंट झालं होतं, परंतु हातांची ओंजळ व्यवस्थित नव्हती. ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. वा फिल्डिंगच्या बाबतीमध्ये ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रवेश 11 गावदेवी वडगर या टीमची स्थिती ज्या पद्धतीने फिल्डिंगच्या बाबतीमध्ये आपण पाहत आहेत नाजूक. आता इथून आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स खारबाव टीम 40 वर जाऊन पोहोचते. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. यावेळेला आपण पाहतात आता नो बॉलचा इशारा तर आलाय पंचांच्या माध्यमातून. सोनेपे सुहागा असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. धावांवर धावा येत आहेत, त्यामध्ये या चुका सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2+1 अशा 3 धावा मिळतील. फार कमरेच्या वरती होता आणि त्यामुळे आता मात्र पंचांकडे अपील जरूर केले, अर्थातच रेफर केले गेले. बॉलिंग करणाऱ्या संघाने त्यांच्याकडे रिव्ह्यू शिल्लक होता आणि त्यामुळे त्यांना घ्यायला हरकत नाहीये या अशा सिच्युएशनमध्ये. या आपण पंच चेक करतील आणि नो बॉल आहे का. ओरिजिनल डिसिजन नो बॉल, परंतु इथून थर्ड अंपायरचं डिसिजन काय असेल याकडे लक्ष. इट्स अ नो बॉल आणि इथून दोन्ही संघाचा एक रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. फक्त आता अंपायर कॉल असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43. 43 रन्स. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. तीन बॉलचा एकंदरीत खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. शेवटचे 3 बॉल शेष राहिले. त्या 3 बॉलमध्ये पराग कशा पद्धतीने बॅटिंग करेल. सूरजला आतापर्यंत स्ट्राईक मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. आपल्या पार्टनरवर विश्वास दाखवलाय. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना मनगडाचा चांगला वापर. डीप मिड विकेटला फिल्डर फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर साईश स्पोर्ट्स खारबाव टीमची स्थिती आपण पाहिली तर 44 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. रोहित पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 4 बॉलमध्ये 17 धावा खर्चिक केलेत. कारण डेथ ओव्हरमध्ये भरपूर धावा येणं खूप गरजेची गोष्ट असते. त्या अपेक्षा असतात डगआउटमधून की शेवटच्या षटकात 20-25 धावा जरी आल्या तरी त्या कमी वाटतात. बॅटची एज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर केला नाही. या बॉलवर बॅटची एज लागते आणि सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. सिंगल मेल सूरज पाटील च्या बॅटमधून. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 45. या बॉलवर निर्भर असेल की किती धावांचं आव्हान हे समोर ठेवण्यात येईल साई स्पोर्ट्स खारबाव या टीमच्या माध्यमातून. ऑन साईडला हुकचा फटका, परंतु फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी केली जाते. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न
आणि फेक येईपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. फिल्डिंगच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर चुकांवर चुका झाल्या आणि इथून आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जाऊन पोहोचली गेली. 47 रन्स टू विन, 47 धावांचं आव्हान हे समोर ठेवण्यात आलंय. मॅक्झिमम आपण पाहिलं तर 10 ते 15 धावा या लूज फिल्डिंग झाल्यामुळे आपण पाहू शकतात. मिसफिल्डचा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाला, त्यामध्ये जीवनदान मिळालं आणि आत्तापर्यंत 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 47 रनचं टार्गेट सेट केले गेले. टीआर ट्रॉफी नागले 2025 आपण पाहत आहे ती शेवटची मॅच आणि शेवटच्या इनिंगसाठी या 4 षटकांसाठी आवाज आपण ऐकणार आहोत. याच विभागातील कामण मोरीचा आवाज आपण ऐकणार आहोत. हेमंत पाटील सर. चला फिल्डिंग लावून घ्या, लगेच ओपनिंग पेअर पाठवायचे आहेत. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अंतिम सामना आजच्या नाईट मधला आणि दोन्ही संघ जर आपण बघितले तर आजूबाजूचे संघ आहेत. एक साई स्पोर्ट खारबाव, दुसरा आपण बघतोय प्रवेश 11 गावदेवी वडघर. या दोन टीमने खरोखरच चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये या टीआर ट्रॉफीमध्ये केलेलं आहे. आजची ही दुसरी रजनी आहे आणि उद्या सुद्धा आणखीन चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना टीम 94 धानी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोन टीम मध्ये पहिला सामना खेळवला जाईल. चला फिल्डिंग अद्यापही लावलेली नाहीये, लगेच फिल्डिंग लावून घ्या. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिली 3 षटका 15 मिनिटाच्या आत तुम्हाला पूर्ण करायचे आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. UCN लाईव्हवर हे लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जाते. अतिशय चांगलं टेलिकास्ट UCN लाईव्हचे या पूर्ण टीमने केलेला आहे. टार्गेट आहे पहिली इनिंग मध्ये आपण बघितलं बॅटिंग केली आणि चांगल्या धावा बनवल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 रन्स बनवले आणि 47चं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होण्यासाठी. क्वालिफायर खेळण्यासाठी नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही क्वालिफाय होता तर टीआर ट्रॉफीमधून एक ट्रॉफी जी क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत ती एक ट्रॉफी नक्कीच तुम्हाला लागू होईल. आणि सेमीफायनलमध्ये तुम्ही जर पोहोचता तर तुम्हाला ऑल इंडियाचे 2 ओपनचे जे आयकॉन खेळाडू आहेत ते तुम्ही घेऊन येऊ शकता सेमीफायनल मॅच खेळण्यासाठी. ही तुम्हाला मुभा असेल. तर बघूया कोणती टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल, वडगर किंवा खारबाव. दर्शन पाटील स्ट्राईक एंडवर आहे, नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो यश पाटील. ही जोडी मैदानामध्ये आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर ऋषभ काठे येईल. ऋषभ काठेने चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे या टुर्नामेंटमध्ये.
पहिला बॉल घेऊन जाईल ऋषभ काठे. थोडंसं वेगळा गोलंदाजी अंदाज आहे ऋषभ काठे याचा. सलामीचा फलंदाज आपण बघतोय. पहिला बॉल ऋषभ याचा. हलक्यात आणि फक्त पुश केलं होतं या बॉलला. शॉर्ट कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एक धावेने टीमचं आणि स्वतःचं खातं ओपन करतोय फलंदाज दर्शन पाटील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. बाकी सगळे फिल्डर आपण बघतो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. या ऐशा ग्राउंडवर रजनी क्रिकेटचं आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचं हे एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ऋषभ काठे दुरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. मोनिश तरे तयार होता. चांगली विकेट किपिंग मोनिशाची. ऑफसाईडला फिल्डिंग जर बघितली पण तर वॉल प्रमाणे फिल्डिंग लावली जाते. एक शॉर्ट टर्नमॅन आहे, एक पॉइंट आहे, एक कव्हर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे. 5 फिल्डर ऑफ साईडला आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला एक शॉर्ट फाईन लेग आणि एक वाईडिश मिड ऑनच्या दिशेने फिल्डर. ओव्हर द विकेट. टॉप एज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. मोनिश तरेने कोणतीही चुकी केली नाही. चांगला कॅच घेतला आणि पहिला गडी बाद होतोय तो गावदेवी वडघर या टीमचा. गती जबरदस्त होती. अपटून टाकला. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचं होतं मात्र एज लागली. टॉप एज आणि विकेट जाते ती फलंदाज यश पाटील याची. चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय ऋषभ काठे. चांगली गती, चांगला स्पेस करताना दिसतो आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि पहिलाच हादरा लागलेला आहे तो प्रवेश 11 गावदेवी वडघर या टीमला. प्रवेश देवळीकर फॅम टीम आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर महेंद्र पाटील फॅम टीम स्पोर्ट खारबाव. या 2 टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल मॅच आहे. या मॅचमधून जी टीम जिंकेल त्याला नक्कीच एक पारितोषिक लागू होईल या TR ट्रॉफीमध्ये. आणखीन एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी, जर तुम्ही सेमीफायनलमध्ये जाता तर ऑल इंडिया ओपनचा कुठलाही तुम्ही आयकॉन 2 खेळाडू तुम्ही घेऊन येऊ शकता सेमीफायनल मॅच खेळण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये बघितलं श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम सेमीफायनलमध्ये दाखल झालेली आहे. आज या 2 टीममधून कुठली टीम दाखल होईल हे आपल्याला बघायचं आहे. ओव्हर द विकेटने ऋषभ काठे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. फाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 2. नवीन बॅटर आलेला आहे बॅटिंगसाठी ईशान. दर्शन पाटीलला या महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण दर्शन पाटील हा एक अतिशय भरोशाचा खेळाडू आहे, भरोशाचा बॅटर आहे वडघर टीमचा. चांगला फटका आहे. बॉलला पाठवले लॉंग लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अतिशय दमदार आणि दर्जेदार चौकार येतोय फलंदाज ईशानच्या बॅटमधून. चौकाराने अगदी मार्क होतोय. टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 6 रन्स. 6 लॉस ऑफ 1 विकेट. बघितला पण अतिशय चांगला फटका. दिशा दाखवली होती आणि दशा खराब केली आहे गोलंदाजाची या फटक्यावर. थोडंसं मोटिवेशन केलं जाते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऋषभ. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल कॅप मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जातोय. 2चा कॉल आहे आणि जे प्लेसमेंट चांगली होती त्यामुळे नक्कीच या ठिकाणी 2 धावा मिळतात त्या प्रवेश 11 गावदेवी वडघर टीमला. टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 8 रन. शेवटची ओव्हर मला वाटते महागात पडली होती. पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स किती आल्या होत्या? तब्बल 19 रन्स. ओहो, यावेळेला स्लॉटमध्ये जरूर होता मात्र लाईन मध्ये आला नाही फलंदाज. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका होऊ शकला असता मात्र थोडासा क्रॉस पॅडिट शॉट केल्याचा प्रयत्न चुकतो. ओव्हरची होते समाप्ती. हे बघितलं पुढे बॉल जरूर होता मात्र लाईन मध्ये नव्हता फलंदाज. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे प्रवेश 11 गावदेवी वडघर टीमचा 8 वर 1.
चला अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. दुसरा गोलंदाज. पहिलं षटक अप्रतिम टाकलंय. पॉवर प्लेचं षटक मध्ये जर बघितलं तर फक्त एकच चौकार आला आणि फक्त 8च धावा खर्च केल्या या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज ऋषभ काठे याने. अक्षय पाटील स्वतः कॅप्टन, स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. स्ट्राईक एंडला असेल तो दर्शन पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आहे ईशान. दर्शन खेळतो वैयक्तिक 1 वर 1 बॉलचा सामना केलेला आहे आणि 5 वर बॅटिंग करतो ईशान, ज्यांनी 3 बॉलचा सामना केलेला आहे. हे षटक सुद्धा महत्वाचं असेल. धावा यायला पाहिजे कारण 47 एक मोठं टार्गेट आहे. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 19 धावा आल्या. त्या धावा थोड्याशा महागात पडताना दिसतील आता या मॅचमध्ये. निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमसाठी. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती नक्कीच क्वालिफाय होईल सेमीफायनलमध्ये. आणि सेमीफायनलमध्ये तुम्ही जर क्वालिफाय झाला तर क्रिस्टलची 1 ट्रॉफी तुम्हाला नक्कीच लागू होणार आहे. चला लगेच चालू करा मॅच. अक्षय पाटील मिड ऑफच्या दिशेने आपण बघतो. महेंद्र पाटील फिल्डिंग करण्यासाठी. एक शॉट फाइंड, एक शॉट थर्डमॅन. 20 मध्ये विकेट किपरच्या मागे 2 फिल्डर आहेत. हे 3 फिल्डर 30 सर्कलमध्ये. ओ यावेळेस बघितला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं. या फटक्यावर 2चा कॉल. रनआउटची संधी आहे. विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. ईशान इज बाद. दुसरा विकेट जातोय प्रवेश 11 गावदेवी वडगड टीमचा. आणखीन एक विकेट. थोडीशी दुखापत होते का दर्शन याला. हे बघितलं चांगला थ्रो आणि थोडासा पाय आपण बघितला. पाय सरकताना दिसतोय त्या ठिकाणी. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. पहिल्याच बॉलवर 2 रन घेण्याचा प्रयत्न. रनआउटच्या रूपाने विकेट जाते. ईशान याची. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा येईल तो दर्शन पाटील. मोठी फटकेबाजी करावी लागेल दर्शनला ही मॅच विजयाच्या दिशेने नेण्यासाठी. अक्षय गोलंदाजी लाईन सर आपण बघितली तर साई स्पोर्ट खारबाव टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग गोलंदाजी लाईन आहे. पहिलं षटक बघितलं ऋषभ काठेने अतिशय चांगलं टाकलं. ऋषभने फक्त 8 धावा खर्च केल्या. अक्षय सुद्धा स्वतः गोलंदाज आहे. अक्षय पुन्हा अक्षय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दर्शन पाटील साठी. हो चांगला बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतो. लेफ्ट आर्मनी गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अक्षय. स्विंग अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. डॉट बॉल थोडस प्रेशर वाढवतील गावदेवी वडगड टीमवर. हुक केले बॉलला. मिस्की हुक शॉट आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे. फिल्डिंग तर चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते डबल फिगरवर 10 रन्स. 10 लॉस ऑफ 2 विकेट. स्क्रीन रन रेट वाढला जातो. 14.80च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत वडगड टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. 15 बॉल शेष. 15 मध्ये 37ची आवश्यकता.
मॅच कधी बदलू शकते, मात्र आतापर्यंत मॅचवर पकड साईस्पोर्ट खारबाव टीमची. ओ फोर्स केले बॉलला, ताकदवर शॉट, फिल्डर येतोय, बॉल खाली अतिशय चांगला कॅच घेतोय नेहल पाटील. विकेट जाईल या ठिकाणी, विकेट नंबर 3 बाद होतोय फलंदाज रोहित पाटील इज आउट. ताकदवर शॉट केला होता, मात्र थोडीशी ताकद कमी पडली आहे. जी लांबच एरिया होती त्या एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि हा अतिशय चांगला कॅच नेहलच्या माध्यमातून. नवीन बॅटर जाताना दिसतो जीत पाटील. ही जी जोडी आहे ना, ही जोडी महत्वपूर्ण जोडी आहे. प्रवेश 11 गावदेवी वडगड टीमची जीत पाटील अँड दर्शन पाटील, या जोडीला टिकावं लागेल, या जोडीला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, या जोडीला नक्की सामना विजयाच्या दिशेने न्यावा लागेल. कारण ही जोडी एक महत्त्वपूर्ण जोडी आहे. चांगली भागीदारी बनवावी लागेल जीत आणि दर्शन याला. वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. तीन वाजून 14 मिनिटाने या मॅचला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 3 वाजून 57 मिनिटं झालेली आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, म्हणजे 1 तास कमीत कमीत लागणारच आहे एक मॅचला. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने समोर आहे फलंदाज वडगडचा टायगर. स्विच हिट खेळत होता, पहिलाच बन बनवलं होतं, पहिल्या बॉलवर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज जीत पाटील. डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय अक्षय. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिलेले आहेत. या 5 बॉलमध्ये 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे अक्षयने. अंतिम बॉल शेवटचा बॉल घेऊन जाईल अक्षय पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला आहे, मात्र डीप स्कोअर लेगचा फिल्डर येतोय, कॅच सुटला जाईल. थोडासा हाफ चान्स होता. बॅकअप अतिशय चांगलं. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 नेट टीमचं टोटल जाऊन पोहोचते 12वर. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलमध्ये 12 आलेले आहेत. उर्वरित 12 बॉलमध्ये 35ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 17.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. हे षटक निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 18 ते 20 रन यायला पाहिजे. 18 ते 20 रन जर आले तर नक्कीच सामना शेवटच्या षटकामध्ये रंगतदार सामना पाहायला मिळेल. नंतर 10 पेक्षा जर कमी धावा या षटकामध्ये आल्या आणि 20 पेक्षा जास्त रन जर राहिले शेवटच्या षटकामध्ये तर नक्कीच समस्या वाढेल ती वडगड टीम समोर. बॉलिंग ट्रॅकवर येईल नेहल. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता नेहल, कारण नेहल ज्याने मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 3 विकेट मिळवल्या होत्या. तोच नेहल बॉलिंग ट्रॅकवर येतोय. तोच नेहल असं बोललो मी. सर तुम्ही बोला, तुमचा रिदम तुटेल नाही तर. सर तुम्ही बोला. सर मॅच गरम करा पटापट. 12 मध्ये 35ची आवश्यकता. दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत वडगड टीमचे, आणि या 2 बॅटरनी कमीत कमी 1 ओव्हरमध्ये 2 मोठे फटके यायलाच पाहिजे. या ओव्हरमध्ये 2 जर मोठे फटके आले तर नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल. स्ट्राइक एंडला आहे दर्शन पाटील. पहिला बॉल घेऊन जाईल नेहल. ओ हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. लॉंगनला फिल्डर आहे करण पाटील. अतिशय चांगला कॅच घेतोय. विकेट जाईल दर्शन पाटील याची मोठी विकेट मिळालेली आहे साई स्पोर्ट खारबाव टीमला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न, ताकद थोडीशी कमी पडली आहे. लॉंगनची एरिया क्लिअर करू शकला नाहीये आणि करण पाटीलने अतिशय चांगला कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो दर्शन पाटील याला. ड्यू फॅक्टर काम करताना दिसते या ठिकाणी. या
हवामानामध्ये नक्कीच मोठे फटका खेळणं थोडंसं कठीण जाईल आणि तेच होताना दिसते आपल्याला. चला लगेच चालू करा. लॉंग ऑन आहे, काउ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग डीप मध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे. हो, ह्या वेळेला बॉल चांगला होता. विकेट टेकर गोलंदाज आहे, गोलंदाज नेहल. लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव मिळते, धाव संख्या जाईल 13 वर. सामन्यावर पकड अतिशय मजबूत झालेली आहे ती साई स्पोर्ट खारबाव टीमची. चांगली गोलंदाजी नेहल याची पहिल्या 2 बॉलमध्ये. एक फक्त लेग बायची रूपाने धाव आलेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट सुद्धा मिळवलेली आहे नेहल याने. राईट आर्म राऊंड विकेट. चांगला बॉल, हलकीशी अपील जरूर, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा बॉल. कुठल्या प्रकारचा रन नाही या बॉलवर. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. प्रेक्षर आता वाढलं जाईल. आस्किन रन रेटचा जर विचार केला तर 22 पेक्षा जास्त आस्किन रन रेटनी बॅटिंग करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी प्रवेश 11 वडगड टीमला. मिस टाइम आहे. फटका सुद्धा गोलंदाज प्रयत्न करतोय. नोमॅनलँडला बॉल पडेल. स्कोर लेगच्या दिशेने 2चा कॉल. रनआउटचं या ठिकाणी अपील, मात्र नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. दोन रन पूर्ण, 2 ने स्कोर जातोय स्कोर बोर्डवर. 15 रन्स दुसऱ्या लाईन पर्यंत पोहोचला होता. नेहल पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. 2 बॉल शेष आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नेहलची. 2 मोठे फटके यायला पाहिजे आता उर्वरित 2 बॉलमध्ये, कारण 8 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये 20चं इक्वेशन येऊ शकेल. क्षमता आहे जित पाटील मध्ये मोठे फटकेबाजी करण्याचे. डाऊन डी लेग. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जाते 16 वर. 31ची आवश्यकता. 8 बॉल शेष. मोठे फटके तरी यायलाच पाहिजे. हवाई सफर करावे लागेल जित पाटीलला. हवाई सफर जर केली तर नक्कीच मॅच थोडीशी कलाटणी घेऊ शकेल. टॉप एज होतो या वेळेला. बघितलं पण फाईन लेगच्या दिशेने बॉल. एक धाव मिळते. एकने स्कोर जाईल 17 वर. 7 बॉल शेष. 30 रनची आवश्यकता. आता सुद्धा जर एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं बदलू शकेल. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज तन्मय. राऊंड विकेटने नेहल. हवेत होता बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये सर्व फिल्डर होते. जवळ कोणीही नव्हता. 2चा कॉल आहे. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होईल समाप्ती. शेवटचं एक षटक शेष आणि एक षटकामध्ये 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी प्रवेश 11 गावदेवी वडगड टीमला. अठ्ठावीस डिपेंड करण्यासाठी कठीण आहे आता आव्हान. या हवामानामध्ये नक्कीच 28 चेस करणं 6 बॉलमध्ये कठीण आहे. पहिले 2-3 बॉलला जवळजवळ 28 बनवायचे म्हणजे 4 मोठे फटके अनिवार्य आहेत. 4 मोठे फटके यायलाच पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. 4 ते 5 मोठे फटके ठोकावे लागतील. हितेश
नितेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक बघितलं की जो जो बॉलर येतो तो थोडासा हात फिरवत प्रॅक्टिस करत राहतो. 6 बॉल 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राइक एंडला आहे जीत पाटील. पहिला बॉल, या पहिल्या बॉलवर मोठा धमाका येतो की नाही. ओ धमाका आलाय. हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार जीतच्या बॅटमध्ये होतो हा जबरदस्त धमाका. 6 रन्स 22 ची आवश्यकता. शेवटचे 5 बॉल शेष. नितेश आलेला आहे गोलंदाजीवर आणि नितेशवर हल्ला चढवलेला आहे. ह्याच प्रकारचे जर फटके आले तर नक्कीच मॅच विजयाच्या दिशेने नेऊ शकेल जीत पाटील. आणि जीत पाटील मध्ये क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची. ज्या प्रकारचा जो खेळाडू म्हटला जातो, ज्या प्रकारचा जो फलंदाज म्हटला जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लगातार 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज जीत पाटील. आता मात्र प्रेशर येईल ते नितेशवर, प्रेशर येईल ते खारबाव टीमवर. जबरदस्त शॉट. 16 ची आवश्यकता. 4 बॉल शेष. हे बघितलं ऑन द राईट. व्हॉट अ शॉट. लॉंगच्या बाहेर बॉलला पाठवलं आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकले जीत पाटील याने. आता मात्र कॅप्टन येतोय, इतर खेळाडू येतोय, विकेट किपर येतोय. समजवलं जाईल कुठल्या प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. आणि जीत मात्र आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आलेला आहे. कॉन्फिडन्स जीतचा वाढलेला आहे. नक्कीच आणखीन 3ऱ्या बॉलवर सुद्धा जर षटकार आला तर मात्र जास्तच प्रेशर येईल खारबाव टीम आणि गोलंदाज नितेश याच्यावर. 2 तर ठोकलेले आहेत 2 मध्ये. बघूया 3रा येतोय की नाही. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव, काहीसा कानमंत्र दिलेला आहे, त्याचा फायदा होईल का नितेशला, की पुन्हा एकदा अटॅकिंग आक्रमण करेल जीत नितेश याच्यावर. पुढील बॉल महत्वाचा बॉल असेल. ह्या बॉलवर सुद्धा एक मोठा फटका आला तर मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये सध्या सुद्धा आहेच, आणखीन रंगतदार होईल. 4 बॉल शेष. 4 मध्ये 16 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार नितेश. ओ व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका पूल केलाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेले आहेत जीत पाटील याने. जबरदस्त अफलातून मॅग्निफिशंट बॅटिंग बाय जीत पाटील. मॅच मध्ये जान आणलेली आहे ती जीतने. कडक ठोकलेले आहेत. हे प्रेशर भरपूर आलेले आता ते नितेश याच्यावर. लगातारच्या 3 बॉलवर 3. मी म्हटलं होतं की 4 मोठे फटके यायला पाहिजे, 3 तर आलेले आहेत. जबरदस्त मॅच. 3 बॉल शेष आणि 3 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जी थंडी होती ती थंडी दूर केलेली आहे जीतने या 3 फटक्याने. काय जबरदस्त प्रॉपर टायमिंगने फटकेबाजी केलेली आहे. खारबावचे समर्थक जर आपण बघितले तर जे डगआउट मध्ये बसले होते ते सर्व उठलेले आहेत आणि खरोखरच या ठिकाणी हवा काढलेली आहे ती खारबाव टीमची जीत पाटीलने. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे. मॅच बॉल आय थिंक आलेला आहे. 3 बॉल शेष. 3 मध्ये 10 रनची आवश्यकता. पहिले 3 मध्ये 18 बनवलेले आहेत, उर्वरित 3 मध्ये 10 ची आवश्यकता. काय जबरदस्त रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. याला म्हणतात खेळाडू हार मानलेली नाहीये जीतने आणि नक्कीच आपल्या टीमला विजय मिळून देण्यामध्ये यशस्वी ठरतो की नाही हे बघायचं. मात्र या सीझन मध्ये जर आपण बघितलं तर जीत पाटील अगदी फॉर्म मध्ये आहे. लय मध्ये चांगली बॅटिंग करतो जीत. पहिले 2 मॅच मध्ये सुद्धा जीतने चांगली बॅटिंग केली आहे आणि या मॅच मध्ये तर खरोखरच हवा काढलेली आहे ती शाही स्पोर्ट खारबाव टीमची. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. थोडंसं प्रेशर मध्ये नितेश यालवेला जर बघितलं आपण तर ओव्हर द विकेटनी मारा करेल. कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी समोर फिल्डर ठेवला जातोय. थोडासा मिस टाइम आहे. हा फटका 2 येतील का.
दोन साठी प्रयत्न होईल. स्ट्राईक एंडला धावतोय. थ्रो सुद्धा स्ट्राईक एंडला. हे 2 रन कंप्लीट. 2 बॉल शेष. 2 मध्ये 8 रनची आवश्यकता. ह्या बॉलवर 2 रन जरी आले तरी सुद्धा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत. जबरदस्त मॅच. असं वाटलं होतं की एकतर्फी हा सामना होईल, मात्र जीतची ही बॅटिंग लाजवाब, कमालीची बॅटिंग, अद्भुत बॅटिंग. 20 धावा बनवलेल्या आहेत. 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या 4 बॉल मध्ये नितेश याच्या गोलंदाजीवर. 2 बॉल शेष. 2 मध्ये 8 ची आवश्यकता. नक्कीच इतिहास या ठिकाणी बनताना दिसेल आपल्याला सुद्धा या आयशा ग्राउंडवर. 28 चेस झाले तर मला वाटते पहिल्यांदा 28 चेस होतील कामनच्या भूमीवर. या बॉलवर 2 रन तर कमीत कमीत यायलाच पाहिजे आणि जीत सुद्धा त्याच ठिकाणी दिसेल की जीतचा प्रयत्न असेल की या बॉलवर षटकार यायला पाहिजे. काय होईल या बॉलवर? पुढील बॉल. ओ फुल टॉस जरूर होता लॉंगनच्या दिशेने. फिल्डर आहे, थोडासा प्रबल झालाय. 2चा कॉल आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. म्हटले की 2 धावा यायलाच पाहिजे होत्या आणि 2 आलेल्या आहेत. अंतिम 1 बॉल. गोल्डन सिक्सरची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रवेश 11 गावदेवी वडगड टीमला. वॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. षटकार ठोकावा लागेल. काही का आपण बघतो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जर सामना तुम्हाला आवडला असेल जोरदार टाळ्या होऊ द्या. खास करून जीत साठी ज्यांनी बॅटिंग केलेली आहे. हे बघू शकतो काही जे प्रेक्षक झोपले होते ते जागे झाले आहेत. जवळजवळ व्ह्यूअर सुद्धा वाढले जातात आमचे. 107 व्ह्यूअर्स आतापर्यंत. शेवटचा 1 बॉल. 1 मध्ये गोल्डन सिक्सरची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रवेश 11 गावदेवी वडगड टीम. काय मॅच आहे खरोखरच. ही बारी नक्कीच लक्षात राहील वडगड टीमच्या जीत याच्या. आणि जर षटकार शेवटच्या बॉलवर लागला तर शाही स्पोर्ट खारबाव टीमच्या तर आयुष्यभर लक्षात राहील. 1 बॉल 6 ची आवश्यकता. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. नितेश बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा 1 बॉल. षटकाराची आवश्यकता. ओ बेस्ट टाइम फटका. या ठिकाणी विकेट आणि विजय झालेला आहे तो शाही स्पोर्ट खारबाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील अँड ऑल टीम शाही स्पोर्ट खारबाव. हार्डलक हार्डलक प्रवेश देवळीकर अँड हार्डलक ऑल टीम वडगर. मॅन ऑफ द मॅच पराग वतारी इज द मॅन ऑफ द मॅच. व्यवस्थित बॉल बॅटवर आला नव्हता मात्र खरोखरच मॅच अगदी